नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मोड आलेली मटकीची उसळ घेतलेली आहे. उसळ 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर यातील पाणी पूर्णपणे काढून घेतलं. उसळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे. आता मटकी बुडेल इतपत यात पाणी घालायचे, चिमूटभर हळद घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. उसळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता आपण भाजीसाठी वाटण कसं बनवायचं ते बघत आहोत. त्यासाठी अर्धी वाटी कापून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे. 1 वाटी इथे मी उभा कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे. पाव वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. तुम्ही तर सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. पोहे खायचा 1 चमचा फुटाण्याची डाळ घेतली, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी कढई गरम करून घेतली. यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि पोहे खायचा 1 छोटा चमचा यात तेल घालून घेतलं. आता कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेतलेला आहे, बघू शकता या पद्धतीने. आता हा कांदा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे, लसणच्या पाकळ्या आणि आलं घालून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस 1 ते 2 सेकंद हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे. याला भाजून घेतलेला आहे, बघू शकता. याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आहे. डाळीला हलकेसे काळे डाग येईपर्यंत आपल्याला हिला भाजून घ्यायचे. तुम्हाला जर फुटाण्याची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही ते काजू सुद्धा वापरू शकता. डाळ भाजून घेतली. आता हिला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो हलकं मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. इथे हे टोमॅटो भाजून घेतलेला आहे, बघू शकता. टोमॅटो मऊ झालेला आहे. याला देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये हे सगळे भाजून घेतलेले मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे. मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे आणि थोडंसं जायफळ आपल्याला किसून घालायचे. जायफळ घातल्यामुळे भाजीचा सुगंध खूप छान येतो आणि भाजी देखील चवीला अप्रतिम चवीची तयार होते. थोडंसं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे. इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता. टोमॅटो घातल्यामुळे वाटणला रंग बघा काय मस्त आलेला आहे. वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली उसळ देखील शिजली गेलेली आहे, बघू शकता. उसळ देखील मस्त मऊ झालेली आहे. आता भाजी कशी करायची ते आपण बघूया. आता कढईमध्ये पोहे खायचे 6 छोटे चमचे तेल घालायचे. तेल आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला यात कांदा घालायचे. कांदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचे. इथे मी कांदा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे. काळ्या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. इथे तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता किंवा घरातील कुठलाही साठवणीचा मसाला असेल तो वापरला तरी देखील चालू शकतं. पाव चमचा गरम मसाला घातला आणि 1 चमचा धणे पावडर यामध्ये घालून घेतली. सगळे मसाले गॅसच्या अगदी मंद आचेवरती 1 ते 2 सेकंद आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घालायचं, म्हणजे मसाले हे जळणार नाही. इथे मी हे मसाले भाजून घेतलेले आहे. आता तयार करून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण संपूर्ण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत चांगलं परतून घ्यायचे. जसं जसं हे वाटण परतलं जाईल तसं तसं या वाटणाचा रंग लाल बुंद डार्क असा दिसायला लागतो आणि या वाटणाचं टेक्स्चर रव्यासारखं रेवाड दिसायला लागतं. यावरनं समजायचं वाटण इथे आपलं चांगलं परतून झालेलं आहे. वाटण इथे मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे बघू शकता वाटणाला छान लाल बुंद रंग आलेला आहे आणि अगदी रव्यासारखं टेक्स्चर या वाटणाला आलेलं आहे. यावरनं समजायचं वाटण इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. असं जर वाटण भाजलं गेलं तरच भाजीची चव ही दुपटीने वाढते आणि भाजी देखील चवीला अप्रतिम लागते.
आणि जशी हॉटेलमध्ये भाजी मिळते त्याच चवीची भाजी ही घरच्या घरी तयार होते। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। साधारण अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलं। याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 2 मिनिटं हा मसाला वाफेमध्ये आपल्याला ठेवायचा आहे। 2 मिनिट झालेले आहे। बघू शकता मस्त असं वाटणावरती तेलाचा कट आलेला आहे। यावरूनच समजायचं आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये ही शिजवून घेतलेली उसळ घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे। भाजी फार घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागणार आहे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालत आहे। पाणी तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता। बघू शकता इथे आपली मस्त अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। जर तुम्ही भाजीवरती झाकण ठेवून भाजीला शिजवून घेतलं तर भाजीवरचा जो कट असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि भाजीवरती फार फेस येतो। त्यामुळे झाकण न ठेवताच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। बघू शकता भाजीवरती मस्त तेलाचा कट आलेला आहे आणि भाजीला उकड देखील आलेली आहे। मस्त अशी मटकीची भाजी इथे आपली तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। तयार झाली अगदी हॉटेलसारखी चमचमीत मटकीची भाजी। चवीला अगदी छान लागते। 3 पोळ्यांऐवजी तुम्ही 4 पोळ्या कधी खाणार हे देखील तुम्हाला समजणार नाही। ही भाजी भाकरीसोबत भातासोबत अप्रतिम लागते। नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। प्रकार क्रमांक 2, त्यासाठी 5 छोट्या साईजची काटेरी वांगी घेतलेली आहे। ही वांगी जांभळ्या आणि पांढऱ्या शेडमध्ये आहे। तुम्ही पूर्णपणे इथे जांभळी वांगी वापरू शकता किंवा पांढरी वांगी वापरली तरी देखील चालू शकतं। आता ही वांगी आतून कट करून घ्यायची आणि आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायची आहे। वांगी अशी कट करून चेक करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे म्हणजे वांगी आतून काळी पडणार नाही। अशाच पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेतली आणि पाण्यामध्ये घातली। आता कुकरमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं। आता यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे। अशी ही वांगी गरम तेलामध्ये घातल्यामुळे वांग्यांचा जो स्मोकी फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये खूप छान लागतो। आता ही वांगी आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे। जोपर्यंत या वांग्यांना हलकेसे ब्राऊन डॉट्स येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं। बघा वांगी मी परतून घेतली। असे वांगी परतून घेतल्यामुळे भाजी चवीला अगदी छान तयार होते। यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि अगदी थोडंसं यात मीठ घालायचं आहे म्हणजे वांगी अडणी लागणार नाही। पुन्हा याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे। आपल्याला ही वांगी 50% शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी फक्त कुकरची 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। 50% वांगी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि 50% वांगी आपल्याला भाजीच्या रस्स्यामध्ये शिजवायची आहे। आता वांगी शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी आपल्याला भाजून घेतलेल्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचे। एक मीडियम साईजचा कांदा मी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेतलेला होता तर तो यामध्ये घालायचे। 1 चमचा भाजून घेतलेले धणे घालायचे आहे आणि इथे मी 1 चमचा फुटाण्याची डाळ भाजून घेतलेली आहे। अशी फुटाण्याची डाळ यामध्ये घातल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजीला छान घट्टपणा येतो आणि त्यामुळेच भाजी चवीला अगदी भन्नाट तयार होते। यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता 1 इंच आलं आणि 6 ते 7 इथे मी लसणाच्या पाकळ्या यात घातल्या। पाणी न घालता सुरुवातीला याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। आता याला बारीक करून घेतलं। यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। शक्य होईल तेवढे हे वाटण बारीक करून घ्यायचं। त्यामुळेच आपला जो रस्स्यासाठी मसाला आहे तो अगदी छान तयार होतो। आता इथे आपली जी वांगी आहे तर ती सुद्धा मी 50% शिजवून घेतलेली आहे। जर बोट याला लावून बघितलं तर हलकीशी वांगी आपल्याला सॉफ्ट लागत आहे आणि हलकीशी कडक लागत आहे। अशीच आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहे। आता इथे मी कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं कांदा, अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचे। संपूर्ण वाटण यामध्ये आपल्याला घालायचे। वाटण सुरुवातीला तेलामध्ये मिक्स करून घेतलं। आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलं रंगासाठी आणि 1 चमचा इथे आपल्याला काळा मसाला घालून घ्यायचा।
या मसाल्याची रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। किंवा जर असा मसाला नसेल तर तुम्ही ते घरातील जो साठवणीचा रेग्युलर मसाला असतो तो सुद्धा वापरू शकता। याला मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। बघा इथे मसाला परतून झालेला आहे, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे। शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि त्याचा कूट यामध्ये मी घालून घेतलाय। असं शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होते। आता यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। झाकण ठेवून आपल्याला या मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि या मसाल्यावरती मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। असा जर तेलाचा कट आला तर यावरून समजायचं आपला मसाला अगदी परफेक्ट असा आपण भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जी वांगी शिजवून घेतलेली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे। वांगी अगदी हलक्या हाताने आपल्याला या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला या वांग्यांवरती एक वाफ काढून घ्यायची आहे। असे यावरती वाफ काढून घेतल्यामुळे वांग्यांचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो। वांगी शिजवताना जे पाणी आपण वापरलं होतं तर ते पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। याला सुरुवातीला मिक्स करून बघायचे। भाजी थोडीशी मला घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। इथे मी पाणी गरम करून घेतलं, 1 ग्लास पाणी इथे मी यामध्ये घातलंय। तुम्ही आवडीप्रमाणे भाजीची थिकनेस कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। लक्षात ठेवायचं मीठ बेताने घालायचं कारण आपण वांगी शिजवताना देखील मीठ घातलं होतं। मिक्स करून घेतलं। आता झाकण ठेवून आपल्याला वांगी शिजवून घ्यायची। आधी आपण 50% वांगी शिजवून घेतली होती, आता झाकण ठेवून पूर्ण 100% मी इथे वांगी शिजवून घेतली। इथे आपली वांगी शिजली गेलेली आहे। मला चेक करून घ्यायचे। बघू शकता मऊसूत असे हे वांगे आतून शिजले गेलेले आहे। तयार झाली इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी ही वांग्याची भाजी। सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। बोट चाकून खाली एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। तुम्ही ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। लहान काही मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढी चविष्ट भाजी तयार झाली। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी चवळीचे दाणे घेतलेले आहे। चवळीच्या शेंगा सोलून घेतल्या आणि त्यातील दाणे काढून घेतले। हे दाणे 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर कुकरमध्ये घातले। यात आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता दाणे शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी वाटण कसं करायचं ते बघूया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे। शेंगदाण्यांची मी साल काढून घेतली। 6 ते 7 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तर त्या घातल्या। 1 चमचा भाजून घेतलेले धणे घातले, 1 चमचा जिरं घातलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घेतलं। 1 वाटी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, त्यामुळेच भाजीला जास्त छान चव येते। थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले चवळीचे दाणे सुद्धा चांगले शिजलेले आहे। बघू शकता मस्त असे मऊसूत दाणे हे शिजले गेलेले आहे। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। कढईमध्ये 6 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तळतळल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला। आता तयार करून घेतलेलं शेंगदाणे आणि कोथिंबीरीचं वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इथे आपल्याला संपूर्ण वाटण वापरायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण परतून घेतलेलं आहे। बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आणि वाटणचा रंग देखील अगदी हिरवागार झालेला आहे। यावरून समजायचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचंय। पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायचे। याला मिक्स करून घ्यायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचे। वाटण इथे मी शिजवून घेतलेलं आहे। वाटण शिजवल्यामुळे यावरती छान मस्त असा तेलाचा कट आलेला आहे। यावरूनच समजायचं वाटण इथे आपलं परफेक्ट असं भाजून झालेलं आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले चवळीचे दाणे घालून घ्यायचे। याला मिक्स करून घ्यायचे। भाजी फार घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये गरम करून घेतलेलं 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी या पद्धतीची थिकनेस ठेवलेली आहे।
आता सगळ्यात शेवटी भाजीमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे। मस्त अशी चवळीच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चवीला अगदी छान लागते। सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। 2 चपाती ऐवजी 3 चपात्या कधी खाणार ते देखील तुम्हाला समजणार नाही, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते। नक्कीच या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता ही भाजी बनवण्यासाठी अर्धी जुडी मी पालक घेतला, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि पालक आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। थोडासा जाडसरच इथे आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे, जास्त बारीक करण्याची गरज नाही। आता हा पालक कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ घालायची आहे। तुरीची डाळ मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतलेली आहे। यामध्ये आपण पाव वाटी ओल्या नारळाचे काप घालून घेऊया। इथे तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता। खोबऱ्यामुळे या भाजीला चव खूप छान येते आणि आपण जेव्हा ही भाजी खातो तेव्हा खोबरं दाताखाली येतं तेव्हा जास्त छान ही भाजी चवीला लागते। 2 मोठे चमचे शेंगदाणे घालून घेतले आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं। आता कुकरचं झाकण लावायचं आणि याची आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या। बघू शकता इथे आपला पालक आणि डाळ दोघं छान शिजले गेलेले आहे। आता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। आता 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। आता हा कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। इथे मी 6 हिरव्या मिरच्या ओबडधोबड कुटून घेतलेल्या आहे, त्याचा ठेचा यामध्ये घातला आणि 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची। आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीचा ठेचा घालून घेतल्यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि भाजी चवीला अगदी भन्नाट अशी तयार होते। आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा तेलावरती मी छान परतून घेतला। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो कट करून घालायचे। आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो परतून घेतलं, यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे। असा हा शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे भाजी चवीला अगदी भन्नाट लागते आणि भाजीची चव देखील दुपटीने वाढते। आता हा शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 मिनिटं तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। बघा याला मी परतून घेतलं। आता यामध्ये पाव चमचा आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा धणे पावडर यामध्ये घालून घेऊया। ज्या मुलांना पालकची भाजी आवडत नाही तर ते सुद्धा बोटं चाकून खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। सर्व मसाले चांगले मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि हा जो मसाला आहे तो पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। असा हा मसाला पाणी घालून परतून घेतल्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तर तो भाजीमध्ये खूप छान उतरतो। मी हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला। आता यामध्ये आपण हा शिजवून घेतलेला डाळ आणि पालक घालून घेऊया। याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी फार घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घालत आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। बघा इथे मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी डाळ आणि पालकची भाजी। सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे। ही भाजी चवीला एवढी छान लागते, ज्या मुलांना पालक आवडत नाही तर ते सुद्धा खूप आवडीने खातील एवढी चविष्ट लागते। ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। ही भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये आपल्याला अर्धी वाटी साल असलेली उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे चण्याची डाळ घालून घ्यायची आहे। चण्याची डाळ घातल्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। आता यामध्ये पाणी घालायचं आणि 2-3 वेळेस आपल्याला ही डाळ चांगली धुवून घ्यायची आहे। इथे मी डाळ चांगली धुवून घेतली। आता यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि 1 छोटा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे डाळ छान मऊसूत शिजली जाते। आता कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता डाळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया।
आता भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहे। इथे मी 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं वापरलं, तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घेतल्या। 4 हिरवी मिरची घेतली आहे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे। फुटाण्याच्या डाळमुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते भाजीची। आता मसाल्यांमध्ये बघूयात। 1 इंच इथे मी दालचिनीचं तुकडं घेतलेलं आहे। थोडीशी इथे मी जावित्री घेतलेली आहे। 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। 3 मिरी घेतली आणि इथे मी थोडंसं स्टारफूल घेतलेलं आहे आणि 3 लवंग घेतलेले आहेत। ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी मसाला वापरणार नाहीये, त्यासाठी इथे मी खडा मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला हे खडे मसाले घालून घ्यायचे आहे। आता हे मसाले हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे, यांना जास्त भाजत बसायचं नाही। मसाले हलके गरम झाल्यावरती यांना अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता लगेच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। या कांद्यामध्येच आपल्याला लसणच्या पाकळ्या आणि आलं घालून घ्यायचं आहे। आता कांदा लवकर शिजावा त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे। आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने कांदा जर असा गुलाबी रंगावरती भाजला गेला तर भाजीला रंग खूप छान येतो। आता कांदा भाजून झाला, याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे आणि खोबरं देखील आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता फुटाण्याची डाळ भाजून घेऊया। ही डाळ आपल्याला हलकेसे काळे डाग येईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। आता या मिरच्या देखील आपल्याला हलकेसे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। मिरच्या भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता मिरच्या भाजून घेतल्या, याला देखील आपण काढून घेऊया। इथे आपण कांदा, खोबरं आणि खडे मसाले भाजून घेतलेले आहेत। याच्यासोबत आपल्याला जे जिन्नस लागणार आहेत तर ते सांगते। 1 चमचा धणे पावडर घ्यायची आहे। 1 चमचा जिरं घ्यायचं आहे। जिरं आपल्याला कच्चंच वापरायचं आहे, भाजायचं नाहीये। आणि 1 वाटी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरमुळे भाजीला रंग खूप छान येतो, चव सुद्धा खूप छान येते। पण जर तुमच्याकडे नसेल कोथिंबीर तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक असं मऊसूत वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने शक्य होईल तेवढं बारीक याला वाटून घ्यायचं। जर वाटण चांगलं बारीक वाटलं गेलं असेल तर भाजीला टेक्स्चर खूप छान येतं। वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली डाळ सुद्धा चांगली शिजली गेलेली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मऊसूत डाळ शिजली गेली पाहिजे। डाळ जर मऊसूत शिजली गेली तर भाजीला चव खूप छान येते। चला आता भाजी बनवायला सुरुवात करूयात। आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे संपूर्ण वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। वाटण जसं जसं भाजलं जातं तसं तसं त्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि या वाटणाचा रंग सुद्धा डार्क दिसायला लागतो। त्यावरनं समजायचं वाटण चांगलं भाजून झालेलं आहे। आता इथे मी वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि वाटणाचा रंग सुद्धा डार्क झालेला आहे। असं जर परफेक्ट वाटण भाजलं गेलं तर भाजीची चव खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला काही मसाले लागलेले होते त्यातच थोडं पाणी घातलं आणि तेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं या मसाल्यावरती वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर बघू शकताय मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि यावरती तेलाचा कट आलेला आहे। असा जर तेलाचा कट यावरती आला तर समजायचं आपण वाटण चांगलं परफेक्ट भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही भाजी फार घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मी अशा पद्धतीची ठेवलेली आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला या भाजीला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे। भाजीला उकड काढताना यावरती झाकण ठेवायचं नाही, कारण जर आपण यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरती जास्त फेस येतो आणि जो तेलाचा कट असतो तर तो सुद्धा निघून जातो।
इथे मी भाजीवरती झाकण न ठेवता छान भाजी उकळून घेतलेली आहे। आता सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालायची आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी उडदाच्या डाळची भाजी। चवीला अप्रतिम लागते। जर तुम्ही माझ्या या पद्धतीने ही उडदाच्या डाळची भाजी बनवली तर 2 चपातीच्या ऐवजी 4 चपात्या कधी खाणार ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। चवीला अप्रतिम तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी वडे घेतलेले आहे। याला सांडगे सुद्धा म्हटलं जातं। आता आपल्याला याला तव्यावरती खरपूस असं हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे वडे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही रंग बघू शकतात अशा पद्धतीचा आहे। याच रंगावरती आपल्याला यांना भाजून घ्यायचे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावरती आपल्याला हे वडे हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला तोडून घ्यायचे आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तळतळल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं। आता यामध्ये 1 चमचा आपल्याला बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे। हा लसूण आपल्याला अशा पद्धतीने गुलाबी रंगावरती थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं आणि 1 वाटी आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने कांदा परतून झाला। आता यामध्ये काही मसाले घालूया। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूया आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये 2 छोटे चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे। असं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाहीत। आता आपल्याला हे मसाले कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे। असा हा मसाला परतून घेतल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो आणि भाजी सुद्धा चवीला अप्रतिम तयार होते। इथे मी याला चांगलं परतून घेतलंय। यामध्ये आपल्याला 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला खळखळून आपल्याला एक उकड काढून घ्यायची आहे। बघू शकताय पाण्याला चांगली उकड आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हे वडे घालून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी यात आपल्याला मीठ घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ बेताने घालायचं कारण वड्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं। आता भाजीवरती झाकण ठेवायचं आणि अगदी गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं 7 ते 8 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी भाजी मिक्स करत जायची आहे, ज्यामुळे भाजी तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। अशाच पद्धतीने इथे मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी वड्यांची भाजी। तुम्ही बघू शकताय वडे छान मऊसूत शिजले गेलेले आहेत। सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। ही भाजी दिसायला एवढी सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागते। ही भाजी लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका कुकरमध्ये आपल्याला हे चणे घालायचे आहे। पाणी बुडेल इतपत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि याला छान मिक्स करायचे। आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता चणे शिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ। इथे मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय। 1 मोठ्या साईजचा कांदा गुलाबी रंगावरती छान परतून घेतलाय। 1 वाटी खोबरं भाजून घेतले। 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घेतले। 1 चमचा जिरं घेतले आणि 4 काजू घेतलेले आहे। इथे मी 2 चमचे भाजून घेतलेले धणे घेतलेले आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छान बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 पडी तेल घालायचे। तेल छान गरम करून घ्यायचे। तेल छान गरम झाले की यामध्ये बारीक करून घेतलेलं कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण घालायचे। हे वाटण तेलामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता हा मसाला सतत मिक्स करत आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचे
आणि याला मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं झाकण न ठेवता याला छान शिजवून घ्यायचे। असं शिजवून घेतल्यामुळे यावरती छान तेलाचा कट येतो। आता मसाला शिजत आहे तोपर्यंत इकडे आपले चणे सुद्धा छान शिजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता चणे मस्त छान रुचकर शिजलेले आहे। आणि इकडे आपला मसाला सुद्धा 2 मिनिटं मी छान शिजवून घेतलाय। तुम्ही बघू शकता मसाल्यावरती छान तेलाचा कट आलाय। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले चणे घालूयात आणि चणे शिजवण्यासाठी जे पाणी वापरलं होतं ते पाणी सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। याला सुरुवातीला मिक्स करून घेऊया। आता ही भाजी मला खूप घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालतेय। तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि भाजीची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता। आता याला मिक्स करून घेऊयात आणि चवीप्रमाणे आता भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण ही भाजी गॅसच्या लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं छान उकळून घेऊया। इथे मी भाजी छान उकळून घेतलेली आहे। इथे आपली ही चण्याची भाजी छान तयार झाली आहे। आता यावरती सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालूयात। तर तयार झाली इथे आपली चण्याची भाजी। ही भाजी चवीला अप्रतिम लागते। नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।